आमच्या जागेवर तिथं पहिला पलाट होता तिथं जाऊन कब्जा करू शकतो आम्ही. आम्हाला जागा नाही. काय करणार आम्ही? गाववाले असून आम्हाला जागा नाही. या ठिकाणी काही लोकांचा आक्षेप असा आहे की त्यांना गृहीत न धरता यादी तयार करण्यात आली, तर याबद्दल आपलं काय म्हणणं? हां, आता आपलं अजूनही काम सुरूच आहे कबालीचं. हां, हो नक्की. असं कुणाला वगळलं वगैरे नाही. आपल्याकडचे 2011 पूर्वीचे जे अतिक्रमण नियमावली करायचं होतं त्या सर्वेनुसार जे आपल्याकडे प्राप्त अर्ज होते त्यानुसार दिलेले आहेत आणि अजूनही तहसीलला काम सुरूच आहे त्याचं. नमस्कार, मी विक्रांत शंके, महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आता लातूर येथील वैशाली नगर या ठिकाणी आहे. बाभळगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हा जो सगळा भाग आहे तो येतो. इथं प्रशासनाच्या वतीनं कबाली वाटप आणि बेघरांना घरे असा उपक्रम प्रशासनाच्या वतीनं राबवला गेल्याचं सांगितलं जाते. 101 लोकांची यादी तयार केली. त्यांना आता त्या ठिकाणी आपण पाहतोय की प्लॉट दिले जात आहेत, पण माझ्यासोबत जे काही लोक आहेत तर ते या प्रक्रियेवर असमाधानी आहेत. त्यांना घरं मिळाली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. काय सांगाल? आम्ही घरं दिले शेणला कबाले नाहीत. बरं, देऊ शकत नाही. आम्ही त्यांना देऊ देणार नाही. आम्हाला सरसकट देऊन टाका. सरसकट कुठेही कब्जा करू शकतो. आमच्या जागेवर तिथं पहिला पलाट होता तिथं जाऊन कब्जा करू शकतो आम्ही. आम्हाला जागा नाही. काय करणार आम्ही? गाववाले असून आम्हाला जागा नाही. प्रत्येकाला कबाला पाहिजे. प्रत्येकानं आपलं हक्काचं घरी मागितलेलं आहे, पण ज्याला नाही त्यानं आता राहायचं कुठं? अच्छा, माझं म्हणणं असं आहे की हे गट नंबर सर्वे नंबर शासकीय नियमाप्रमाणे मोजणी झाली नाही आणि जे खुली जागा आहे त्या जाग्यात त्यांनी ॲडजस्टमेंट करून प्लॉट टाकलेले आहेत आणि जी बेघर लोक आहेत त्यांना इथून हाकलून लावायचं आणि काम केलेलं आहे. तर या सरपंच किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना असं सांगतो, ज्याची जागा जिथं आहे तिथं आम्ही जाऊन बसणार आहोत. या नागरिकाचं सगळ्याचं आव्हान आहे. बरं, या ठिकाणी म्हणजे ज्यांना घरे मिळाली नाहीत ते खूप वर्षापासून इथं राहत आहेत का? कमीत कमी हे लोक, माझा जन्मचित झालाय. माझं आता वय 30 वर्ष चालू आहे. माझा जन्मचित झालाय. तर तुम्हाला घरं मिळालेलं नाही, तर यादीत तुमचं नाव नाही. आमचं यादीत नावच नाहीये. कसल्याच प्रकारचे आम्हाला. या ठिकाणी ही जी सगळी प्रक्रिया सुरू आहे, आपल्यासोबत काही अधिकारी आहेत. आपण अधिकाऱ्यांकडून सुद्धा जाणून घेऊया की काय या ठिकाणी जी मार्किंग केलेली आहे तर मार्किंगमध्ये घर वाटप त्या ठिकाणी होताना दिसतंय. आपल्यासोबत तहसीलदार मॅडम आहेत, आपण त्यांच्याकडून राहुलजी या कॅमेरा पर्सनला विनंती करतो की आपण सोबत यावं. मॅडम विषय काल तुम्ही सही केलेला. मॅडम, या ठिकाणी काही लोकांचा आक्षेप असा आहे की त्यांना गृहीत न धरता यादी तयार करण्यात आली, तर याबद्दल आपलं काय म्हणणं? हां, आता आपलं अजूनही काम सुरूच आहे कबालीचं. हां, हो नक्की. असं कुणाला वगळलं वगैरे नाही. आपल्याकडचे 2011 पूर्वीचे जे अतिक्रमण नियमावली करायचं होतं त्या सर्वेनुसार जे आपल्याकडे प्राप्त अर्ज होते त्यानुसार दिलेले आहेत आणि अजूनही तहसीलला काम सुरूच आहे त्याचं. म्हणजे मॅडम, आता नेमकेपणानं काय निकष काय आहेत लोकांना आपण जे हे वाटतो भूमिहीनांना आपण ज्यांच्याकडे राहण्यासाठी निवारा नाही, शेती नाही त्यांना कसण्यासाठी वगैरे जे आहेत मागासवर्गीय कुटुंबातले जे लोक आहेत त्यांना आपण देतो गायरान जागा. हो, गायरान म्हणजे त्याचे 2011 पूर्वीचं जे असतं अतिक्रमण ते नियमाकुल करण्यात येतं, रेग्युलाइज करण्यात येतं. तर आपण सांगाल सर, या लोकांचा जो काही आक्षेप आहे त्यांचं म्हणणं असं की आम्हाला आक्षेप म्हणता येणार नाही, कारण की आता आपण जवळपास 101 कबाल्यांचं वाटप आज या ठिकाणी आदरणीय आपल्या सर्वांचे आमदार, लाडके आमदार अमित भाई विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आज वाटप झालेलं आहे. आज आपण पाहतोय की या जागेच्या हिशोबाने या ठिकाणी आता आपण प्रशासन जसं नियोजन दिले त्या पद्धतीने या सगळ्यांना कबाले वाटप झालेले आहेत आणि येत्या काळामध्ये निश्चितच किंवा ही कबाले ज्यांना मिळाले नाहीत कुणालाही बेघर ठेवणार नाहीत असं साहेबांचं आश्वासन शब्द आहे. निश्चितपणे येत्या काळामध्ये ज्या लोकांना कबाले भेटले नाहीत त्याला निश्चित कबाले भेटतील यावरती सर्वांनी आश्वासनाचा एक माग नसतं, पण आश्वासनापेक्षा महत्वाचं म्हणजे निश्चित आपले एक नेते कामच झालं नाही. नाही कसं आहे, होणाऱ्या काळामध्ये अजून तुम्हाला मिळणारच ना, असं नाही म्हणता येणार की आज मिळालं. प्रशासन, तुमचं म्हणणं, एक मिनिट, तुमचं म्हणणं जर बरोबर आहे समजा, तर प्रशासन आणि काँग्रेस पक्ष इथल्या स्थानिकांना कन्व्हिन्स करण्यासाठी कमी पडतोय का? असं नाही, असं काही नाहीये लोकांना. म्हणजे आज कसं आहे, एखादं समजा एका घरातून एक जरी भेटलंय किंवा त्यांना 2 भेटले, तर आता जसं स्थानिक आता जे जुनी लोक इथं राहिलेले त्या पद्धतीने त्यांना भेटत गेले आणि निश्चितपणे या पुढे काळामध्ये त्यांना निश्चित घरं भेटतील आणि पक्का निवारा ही निश्चित आदरणीय भैयांच्या स्वप्नातील घर या ठिकाणी सर्वांना भेटतील. या ठिकाणी आम्ही शब्द देऊ तुम्हाला. जागेवर मार्किंग करून बेघरांना घरं देण्यासाठीचं प्रशासनानं आश्वासन दिलेलं आहे, तर काही नागरिकांमध्ये संताप आहे. सांगा
सांगा आजोबा, तुम्हाला त्या यादीतून वगळले गेले, तुम्हाला घर नाही अशा प्रकारे मी 2001 मध्ये इथं आले. माझे लेकरं लहान होते तेव्हा मी इथं आले. मी कुपाटीच्या कडेला कित्तीमध्ये राहून मी टाइम काढले. पाणी भेटत नव्हतं, दळण भेटत नव्हतं. 2001 ला आल्यावर मी नाही तिथून पाणी आणले, दळण आणले, लेकरं मोठे केले माझे. आणि मला आता कबाला दिले नाही तर जागा दिलं, माझं घर काढून टाकल्यात. मी आता कुठं राहायचं? तुम्ही कुठे राहायला इथं होता का? हा, इथं होते मी राहायला तिकडे त्या कडेला. घर काढून टाकल्यात माझे. आता लेकरं घेऊन मी कुठं राहायचं सर? ते झालंय हे नाही म्हणतात. आता ही जे 10-12 लोक राहिल्यात त्यांना प्रूफ द्या म्हणतात, पण हे नाही का प्रूफच देऊन पहिले कबले वाटप केलेत का, हे एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे, थांबा हो, आणि दुसरा असा प्रश्न आहे, शासकीय जे गायरान जमीन आहे ती मोजून याने मोजमापी करून कबल द्यावं, पण याने तसं करा नाही. आमचं म्हणणं आहे 2004 पासून आम्हाला 3 लेकर झालेत. 5 मतदान आमच्या इथं 2009 पासून येतं. तर ह्या इथं मतदान दिलेत, आता जागे दिले तर त्यांना 2009 पासून मतदान आहे का बघून तुम्ही यादी बरोबर करावी. आणि आमच्यासारख्या लोकांना जे 2009 पासून आम्हाला बी जागे देण्यात यावे. आम्ही इथून हलणार नाही आणि डबल मोजण्यात यावं. शासनाने जे जमिनीचं आधी मोजमाप करून घ्यावं, मोजमाप करून घेऊन त्याचं काय ते लेआउट त्याप्रमाणे केलं का नाही याची चौकशी करण्यात यावी प्रथमतः. म्हणजे आपण पाहतोय की प्रशासनाने संपूर्ण जागेची एकवेळेस मोजणी करून ज्या लोकांचे अर्ज, म्हणजे कुणीही या घर वाटपाच्या प्रक्रियेमधून वगळला जाणार नाही याची काळजी सरकारनं घेणं गरजेचं आहे. जे निकष त्यांनी सांगितले, त्यांचा निकष असे आहेत की बेघरांना घर, इथे जेवढे बाकीचे लोक आहेत ते सुद्धा बेघर आहेत. जे बेघर आहेत त्यांना जर घर देण्याचा तुमचा उद्देश असेल तर त्या ठिकाणी प्रशासनाने एक पारदर्शक पद्धतीने लोकांचं समाधान करणं हे गरजेचं आहे. आम्हाला प्रायव्हेट मोजणी मान्य नाही, सरकारी मोजणी व्हायलाच पाहिजे, नाहीतर तहसील मध्ये जाऊन राहणार. जे नियम आहे, जे कानून आहे त्या पद्धतीने आम्ही करणार. कारण 30 वर्षापासून आम्ही इथं राहत आहोत. मतदान चालू आहे आमचं, आधार कार्ड सगळंच इथलं आहे. मग आम्हाला वगळून कसं काय तुम्ही हे यादी केली आणि कबाले दिले? बरं, मला हे सांगा, कसं आहे? यादी किती लोकांची आणि वगळले किती लोक गेले? नाही आता सरपंच साहेब, हा, यादी ही सर्व लोकांची यादी झाली नाही. यांनी मनमानीप्रमाणे ज्याला पाहिजे ज्याला द्यायचे त्यांनी मनमानीप्रमाणे त्यांनी कुणाला पण दिलेलं आहे. त्याचा निकषाप्रमाणे यादी दिलेली नाही. 6 कबाले एका घरात. जमिनीचं मोजमाप करा, जमिनीचं मोजमाप केलं पाहिजे. मोजमाप झाल्यानंतर बरोबर जेवढे बसतात गायरान जमिनीची मोजमाप करा आणि मोजमाप करून आम्हाला द्या. ज्याला आधार नाही, ज्याला राशन नाही त्याचं नाव येते इथं. जी म्हाडात राहतात, पुण्याला राहतात त्यांचं नाव येते इथं. आणि ती बी एका घरात 6 कबाले येतात. आम्ही लहानाचे मोठे इथंच झालं, गरजवंताला कबाला भेटला नाही. आणि आमचे जे गरजू आहेत त्यांना बी भेटले नाहीत आणि सगळे जण आहेत त्यांना भेटले नाही. मिळालेले नाहीत. त्यांनी आता या ठिकाणी आपण पाहताय की मार्किंग केलेल्या जमिनीवर ठिय्या आंदोलन केलेलं आहे. हे सर्वजण या ठिकाणी बसलेले आहेत. काय सांगाल, तुम्ही सर्वजण आता मार्किंग केलेल्या जागेवर बसलेले आहात आणि हे ठिय्या आंदोलन तुमचं सुरू आहे, कुठपर्यंत चालू राहणार आहे आणि काय भूमिका? आम्हाला जोपर्यंत न्याय भेटत नाही आम्हाला, आणि जोपर्यंत म्हणजे जे मी स्वतःधार किंवा नागरिक म्हणा ज्याला कबाला पण भेटत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही इथून. आता मी काय लेकरं बाळायला आम्हाला की अड आहे, कोण करून देतात आम्हाला? कुठे रस्त्यावर राहायचं का आम्ही? काय लेकरं बाळ आहेत माझे, रस्त्याला राहायचं कोण देतात जागा आपल्याला? बरं, आता ज्यांना ही जागा दिलेली आहे ती कोण लोक आहेत? म्हणजे ते पण इथं राहायचे का काय? म्हणजे आता ज्यांना हे मार्किंग लिस्ट मध्ये जागा ज्यांना दिली आहे ते लोक इथं राहतात का? इथं सगळे वो लोग अभी हाँ तो सबके हमारे क्या हम कहाँ जाना बच्चे लेके? ते लोक आणि तुम्ही एकदा झाले काही लोकांना दिले आणि काही लोकांना नाही महागल्याला दिले तर दिलं नाही. आणि आता सध्या ज्याला का नाही 26 वाल्याला जागा दिली. 2 वर्ष झाले. एकंदर मुद्दा हा आहे की या ठिकाणी लोकांचा जो आक्रोश आपण पाहतोय की ठीक आहे, बेघरांना घर देणं हा हेतू चांगला आहे, पण बेघरांना घर देत असताना जे खरंच वंचित आहे, ज्यांना खरीच गरज आहे, अशा लोकांना जर प्रशासन वगळत असेल आणि प्रशासनाच्या या पूर्ण कारभारामध्ये पारदर्शकता नसेल तर कुठेतरी हेतू चांगला असून सुद्धा आणि अंमलबजावणी त्याची बरोबर होऊन सुद्धा ती जी पूर्ण योजना आहे ती पूर्णपणे अपयशी ठरते. खरं तर या लोकांना जर बायस पद्धतीनं घरांचं जमिनींचं वाटप केलं तर जो येणाऱ्या काळामध्ये प्रशासनावरचा संताप आहे तो आणखीन वाढू शकतो. विक्रांत शेंके, कॅमेरा पर्सन आदित्यसह, महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर.